नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत करतोय जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलला। कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन यामध्ये महाराष्ट्र विभागासाठी 350 जागांची भरती निघाली आहे। त्यामध्ये स्टेनोग्राफर आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क हे पद आहेत। तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात। तर मित्रांनो, ह्या एकूण जागा 350 आहेत। त्यामध्ये स्टेनोग्राफरच्या 25 जागा आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदाच्या 325 जागा आहेत। तर स्टेनोग्राफर या पदासाठी ओपन या कॅटेगरीतील उमेदवारांसाठी 17 जागा, एससी साठी 2 जागा, एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2 जागा, ओबीसी साठी 2 जागा, अशा 25 जागा यामध्ये आहेत। आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क यासाठी ओपनसाठी 148 जागा, एससी साठी 34 जागा, एसटी साठी 19 जागा, ओबीसी साठी 91 जागा आणि जे या विभागीय कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी 33 जागा, अशा एकूण 325 अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अशा प्रकारे ह्या 350 जागा आहेत। तर यासाठी वेतनमान बघूयात। तर वेतनमान यासाठी 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार सुधारित वेतन पे मॅट्रिक्स जे सिव्हिलियन कर्मचारी यासाठी आहे। तर हे लेवल 4 ची पोस्ट आहे। तर त्यामध्ये 25,500 प्रति महिना आणि अधिकचे भत्ते लागू आहेत। तर 6व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार या पदासाठी ग्रेड पे हा 2400 आणि बेसिक पे हे 5,200 ते 20,200 हे होतं। तर यामध्ये आता शैक्षणिक पात्रता बघूयात। स्टेनोग्राफर या पदासाठी उमेदवार किमान 12वी पास किंवा समकक्ष परीक्षा अशी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर स्टेनोग्राफी स्पीड इंग्रजी किंवा हिंदीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट उमेदवाराला यायला पाहिजे। त्यानंतर त्याला कार्यालय आणि डेटाबेस वापरण्यासह संगणक कार्यप्रणालीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यानंतर यूडीसी म्हणजेच अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी या उमेदवाराकडे हवी किंवा समकक्ष अशी पदवी उमेदवाराकडे असेल तर असे उमेदवारसुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकतात। आणि त्यानंतर कार्यालय आणि डेटाबेस वापरण्यासह संगणक कार्यप्रणालीचे ज्ञान उमेदवाराला हवे। त्यानंतर बघूयात वयोमर्यादा। दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी उमेदवाराचे वय हे जर उमेदवार ओपन कॅटेगरीतील असेल तर त्याचे वय 18 ते 27 वर्ष या दरम्यान असावे। आणि जे उमेदवार एसटी एससी असतील त्या उमेदवारांसाठी 5 वर्ष सवलत आणि जे ओबीसी उमेदवार असतील त्यांच्यासाठी 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। अर्ज हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि त्याची अंतिम दिनांक ही 15 एप्रिल 2019 आहे। तर आपल्याला www.esic.nic.in या वेबसाईटवर जाऊन म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगम यांची जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने 15 एप्रिल 2019 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर बघूयात फी। यामध्ये उमेदवाराची फी हे जे उमेदवार ओपन कॅटेगरीतील किंवा ओबीसी असतील त्यांच्यासाठी ₹500 इतकी फी आहे आणि जे एसटी एससी माजी सैनिक किंवा अपंग किंवा विभागीय उमेदवार आणि महिला उमेदवार असतील अशा उमेदवारांसाठी ₹250 इतकी फी आहे। आणि एसटी एससी पीडब्ल्यूटी डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स किंवा फिमेल एक्स सर्व्हिसमॅन यांनी फर्स्ट स्टेजमधील रिटर्न टेस्ट एक्झाम जर पास केली तर त्यांचे ₹250 रिफंड होतील। परीक्षा पद्धत बघूयात। परीक्षा पद्धत ही स्टेनोग्राफरसाठी फेज 1 म्हणजे त्यामधील मुख्य परीक्षा, फेज 2 मधील संगणकीय कौशल्य चाचणी आणि स्टेनोग्राफी टेस्ट आहे। आणि त्यानंतर जे अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे त्यासाठी सुद्धा फेज 1 ची पूर्वपरीक्षा, सेकंड फेज म्हणजेच मुख्य परीक्षा आणि फेज 3 मध्ये संगणकीय कौशल्य चाचणी आहे। या प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच आणणार आहे। त्यामध्ये तुम्हाला विस्तृत असे अभ्यासक्रम काय असेल, कोणते संदर्भ पुस्तक आपण घ्यायचे याबद्दलची माहिती मी त्यामध्ये देणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत आमचे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। आपल्याला अजून काही डाऊट असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। सोबतच प्ले स्टोअरवर आमचे जॉब सारथी हे मोबाईल ॲप असून आपण ते डाउनलोड करावे। तेथे आपल्याला नवीन नवीन भरतींचे जाहिरातींची माहिती मिळेल।
त्याचबरोबर आपल्याला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तिथं जाऊन आपण आम्हाला तुमचे नाव व तुमच्या सिटीचे नाव पाठवून आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू.